भगत, माझी मिसेस रेश्मा अमित भगत. आम्ही प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासून कांचन मॅडम यांच्याकडे ट्रीटमेंट प्लस रुटीन चेकअप यासाठी येत होतो. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. वेळोवेळी त्यांनी आम्हाला प्रेग्नन्सीच्या पूर्ण 9 महिन्यामध्ये कोणती काळजी घ्यावी, कशी घ्यावी, काय काय खाल्लं पाहिजे हे आम्हाला सांगत होते. रेश्मालासुद्धा खूप छान प्रकारे समजावून सांगत होते. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा इथे चेकअपसाठी येत होतो तेव्हासुद्धा सोनोग्राफी वगैरे किंवा काही टेस्ट असतील तेव्हासुद्धा मॅडम आणखीन येथील स्टाफने खूप छान सपोर्ट केला. प्रत्येक वेळी इथे येताना आम्हाला असं कधी वाटलं नाही की सपोर्ट भेटणार नाही. खूप छान सपोर्ट भेटत होता. जेव्हा आम्ही डिलिव्हरीसाठी इथे ॲडमिट झालो त्या दिवशीसुद्धा आम्ही अचानक आलो होतो. आणखीन त्या दिवशी रात्री अचानक रेश्माला 12-1च्या आसपास त्रास व्हायला लागला, पेन व्हायला लागलं. मॅडमला कॉल केला असता मॅडम तेव्हासुद्धा म्हटलं की मी लगेच येते, पण पेन पूर्ण जास्त नव्हता म्हणून त्यांनी स्टाफला सांगितलं की थोडं चेक करा, काही वाटलं तर मी लगेच येते. त्यानंतर मग अचानक 4-5 वाजता मॅडमनी स्वतः कॉल केला आणि त्या स्वतः इथे आल्या आणि रेश्माला बघितलं. त्यांनी सांगितलं, रेश्माला समजावून सांगितलं कसली काळजी करू नको, भीती मनात आणू नको, सगळं काही छान आहे, मस्त होईल. रेश्माला सुद्धा छान सपोर्ट भेटत होता, तिला सुद्धा बरं वाटत होतं. आणि त्यानंतर डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा असं वाटलं नाही की आम्हाला की काहीतरी खूप म्हणजे असं कधी कधी टेन्शन असतं, तसं काहीच वाटलं नाही. अशा प्रकारे मॅडम खूप छान सपोर्ट करत होत्या. येथील स्टाफसुद्धा खूप छान सपोर्ट करत होता. डिलिव्हरीनंतर सुद्धा जेव्हा आम्ही इथे ॲडमिट होतो तेव्हासुद्धा येथील स्टाफ, डॉक्टर्स वेळोवेळी येऊन तिथे चेकअप करत होते. बाळाला, रेश्माला बघत होते, त्यांच्याशी चौकशी करत होते. हाऊसकीपिंग स्टाफसुद्धा वेळोवेळी येऊन रूमचं क्लिनिंग सगळं व्यवस्थित प्रॉपर करत होते. खूप छान वाटत होतं. इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आमच्या घरातच आहोत. थँक्यू.